काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार आणि डीवायएसपी अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ कॉल व्हायरल झाला। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि त्यानंतर त्या वादामध्ये अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आणि प्रकरण आणखीनच पेटत गेलं। आता मात्र प्रश्न एकच आहे, आपली लोकशाही धोक्यात आहे का? नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। महाराष्ट्रात नुकतंच जे काय घडलं ते पाहून हा प्रश्न साहजिकच पडत आहे। एक वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यात बेकायदेशीर मुरुम उत्खननावर बंदी आणली, ते थांबवलं, पण ही कारवाई मात्र काहींना मान्य झाली नाही आणि थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना फोन गेला। अजित पवारांनी देखील अंजना कृष्णा यांना धमकावलं, तुम्हारे इतने डेअरिंग समझ नहीं आता क्या, डेप्युटी सीएम बोल रहा हूं, अशा पद्धतीत अजित पवारांनी दम दिला। मात्र या सगळ्या प्रश्नानंतर एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, ही लोकशाही आहे मित्रांनो, आणि लोकशाहीत एका लोकप्रतिनिधीने, मग तो किती काही मोठा असे ना, थेट कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला जर धमकी दिली तर आपण लोकशाहीत आहोत की राजशाहीत, असा प्रश्न पडतो। या वादामध्ये नंतर आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली। मिटकरी म्हणाले आणि मिटकरींनी एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये अंजली कृष्णा यांचा शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं। तुम्ही कल्पना करा, ज्या अधिकाऱ्याने धाडसाने बेकायदेशीर काल थांबवलं त्याच्याच वैयक्तिक स्तरावर जाऊन त्याला घेरायचं आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभं करायचं, हे कितपत योग्य आहे? आज एका अधिकाऱ्याला असा दबाव आणला, उद्या हे दुसऱ्याला आणतील आणि आपला असा दबावामध्ये आपले सगळे कामं करून घेतील। लोकशाही म्हणते कायद्यापुढे सगळे समान आहे, पण जर राजकीय दबावामुळे कायद्याला वाकावं ठरावं लागत असेल तर ही लोकशाही उरतेच कुठं, असा सवाल उपस्थित होत आहे। मित्रांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय, ज्या पद्धतीत अजित पवारांनी दम दिला तो योग्य होता की अयोग्य? कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी धन्यवाद।